साखर आणि तेल बंद केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये किती बदल होतात. तर वेट लॉस तुम्हाला पण वेट लॉस करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की स्किप न करता बघा. तर 2 महिन्यामध्ये 10 ते 12 किलो वजन कमी केलेलं आहे. की आता गरमी चालू झालेली आहे. थंडीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला भूक जास्त लागते, त्यामुळे थंडीत सगळ्यांचे जवळजवळ वजन वाढलेलंच असतं. तर उन्हाळ्यात तो वजन कमी करायला खरंच ना खूप सोपं जातं. आणि मी आता एक 10-12 दिवस मध्ये साखर आणि तेल बंद केलं होतं. तर शरीरामध्ये ना बरेच चेंज झाले. त्यामुळे मग म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. आणि वेट लॉस जर्नी मी पण आता 2 महिने डाएट 2 महिन्यासाठी 2 ते 3 महिन्याच स्ट्रिक्टली करणार आहे. 2-3 महिन्यामध्ये वजन कमी झालं की नंतर आपण नॉर्मली जेवण जेवतो तसं जेवलं तरी म्हणजे जास्त वजन वाढत नाही आपल्याला. पण सुरुवातीला जर वजन कमी करायचं असेल, आता मला माझ्या हाईटनुसार तसं माझं आता 7 ते 8 किलो वजन जास्त आहे. तर आता 2 किलो माझं वजन कमी झालं. 2 ते 2.5 किलो वजन म्हणजे असंच हे करत करत केलं होतं. अगदी स्ट्रिक्टली पाळायला नव्हता डाएट. तर 10-12 दिवस मी थोडंसं चेंजेस करून बघितलं, तर मग बराचसा चेंज झाला. म्हणल्यानंतर मग म्हटलं आपण थोडंसं स्ट्रिक्ट पाळून पण करू शकतो. आता माझ्या मिस्टरांचंच 90 किलो वजन होतं, तर त्यांचं आता सध्या 68 किलो वजन आहे. आणि माझं पण वजन 68 किलो आहे. माझ्या हाईटला तसं मला ना 60 किलोचं वजन पाहिजे. म्हटलं आता थोडासा चेंज करून बघावं. 70-71 कडे माझं पण वजन गेलं होतं. पण ते स्ट्रिक्टली डाएट पाळतात आणि जिम पण करतात. मग आपल्या महिलांचं कसं होतं, घरामध्ये असतो म्हणजे सगळ्यांच्या वेळेनुसार म्हणजे मुलांचं स्कूल असते, त्यांचा डबा असते. मग त्यानुसार मग आपल्या टाइम मध्ये थोडंसं मागं पुढं होतं. पण थोडंसं जर आपण टाइम मॅनेज करून केलं तर म्हणजे होतं. आता मी 10-12 दिवस केलं तरी म्हणजे शरीर खूप हलकापणा येतोय आणि वजन आता जास्त नाही, 2-2.5 किलोच माझं कमी झाले. पण साखर बंद केल्यावर काय होतं, आपल्या शरीरावरची जी एक्स्ट्रा सूज आहे ना, तर ती कमी होते आणि इंचेस मध्ये लॉस होते जास्त. तर कपडे वगैरे ना लगेच म्हणजे 2-3 इंच तरी लूज होतात. 2-3 इंच तरी आपल्याला कमी होते. आणि चेहऱ्यावरची पण सूज वगैरे अशी आपल्या पूर्णच बॉडीवर जी सूज आहे ना, तर ती सूज कमी होते साखर बंद केल्याने. साखर आणि तेल शरीरासाठी जास्त चांगलं नाही. आता बरेच व्हिडिओ आपण बघतो वेट लॉस साठी बघा. साखर तर झेरच आहे असं म्हणतात. आता साखर झेर नाहीये, पण आपलं खाणं अति प्रमाणात होते. आता साखर जर झेर असतं तर मग आपण आता काही पण शुभ कार्य असेल किंवा काही असेल, गोड पदार्थ देवाला नैवेद्य दाखवायला गोड पदार्थ आपण साखरेचा बनवतो. मग आपण देवाला कारल्याचा नैवेद्य दाखवला असताना तर साखर झेर नाही. पण काय झालंय, आपलं खाणं लिमिटमध्ये नाही. रोजच्या जेवणामध्ये आपण 2 चमचे रोजची साखर खाल्ली तरी आपल्या बॉडीला त्याचा काही त्रास होत नाही. आणि तेवढ्या साखरेची आपल्याला गरज पण असते. किंवा मग नॅचरली शुगर ज्याच्यातून भेटते आपल्याला फळामधून. आता फ्रुट्स आहेत, सगळ्या फ्रुट्समध्ये नॅचरली शुगर आहेच. किंवा मग ड्रायफ्रुट्स मधून पण, खजूरमधून, अंजीरमधून पण आपल्याला शुगर भेटत असते. ती ती पण शुगर, त्या शुगरनं पण आपल्याला काही जास्त त्रास होत नाही. पण आता फक्त आपण फळं चांगली शरीरासाठी म्हणून फळं जर 3 टाइम जर खाल्लं तरी पण आपली शुगर वाढू शकते आणि आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणजे कोणतीही गोष्ट ही लिमिटमध्ये खाणं गरजेचं आहे. अति अति म्हणतात ना आपल्याकडे, म्हणे अति केलं की माती होतं. तसं मग प्रत्येक गोष्ट आपण, आता तेल पण, तळलेले पदार्थ असू द्या, आठवड्यातून एक दिवशी आपण तळलेले पदार्थ पण खाऊ शकतो. हा, तेल जास्त प्रमाणात शरीराला चांगलं नाही, पण रोजचं आपल्या रोजच्या जेवणामध्ये 1 चमचा, 1 टेबल स्पून असतो ना, तर 1 टेबल स्पून तेल एका माणसासाठी म्हणजे भरपूर आहे. तेवढंच तेल. पण आपल्याला कसं जास्त चपाती, आता आपल्या महाराष्ट्रात तर चपाती जास्त प्रमाणात खाल्ली जाते. तर चपातीला भरपूर असं म्हणजे चपचप असं तेल लावून चपाती केल्याशिवाय चव लागत नाही. त्यामुळे तसं भाजीला पण तरी आली पाहिजे. मग तेलाचं प्रमाण वाढलं की मग परत कोलेस्ट्रॉल पण वाढते आपल्याला. त्यामुळे मग तेलाचं प्रमाण जेवढं आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर तेल पूर्णच बंद करायचं. तेल, साखर, मैदा हे आहे ना, आणि बेकरी प्रोडक्ट अजिबात खायचं नाही. प्रिझर्वेटिव्ह फूड म्हणजे पॅकेट फूड जे आहे ना आपलं, तर ते अजिबातच खायचं नाही. आता आमच्यात खाण्याचं काही सवाल येत नाही, कारण बाहेरचं म्हणजे बेकरी प्रोडक्ट कोणताच घरात येतच नाही, म्हणजे आणतच नाही. आम्हाला काही फळं असतील तर, आता केळी, 2-3 प्रकारच्या केळी, फ्रुट्सचं पण ज्यावेळी सीझन असतो ना त्यावेळेसच म्हणजे सिजनेबल फ्रुट्स घरात येतात. बाकी मग जास्त दुसरं पदार्थ म्हणजे बेकरी प्रोडक्ट नसतोच कोणताच. बिस्किट कधीतरी काही नसेल त्यावेळी खायला बिस्किट घेतलं तर तेवढंच बिस्किट हे असतं. पण आपल्याला जर वेट लॉस करायचं आहे, आता तुम्हाला जर महिन्यात कमीत कमी 2-3 असं जर डाएट केला ना, तर कमीत कमी 3 ते 4 किलो वजन आपोआपच ह्या म्हणजे जास्त तुमचं वेट असेल तर कमी होते. पण डाएट हा स्ट्रिक्टली पाळायला पाहिजे. तर सकाळचा नाश्ता स्किप करायचा नाही. नाश्ता आपल्याला स्किप करायचा नाही अजिबात सुद्धा. नाश्त्याला तुम्ही उपमा, पोहे, जे जो काही पदार्थ घरामध्ये बनतोय, एवढंच की त्याच्यामध्ये साखरेचं आणि तेलाचं प्रमाण नसावं. आता थोडंफार तूप घालून पण केलं तरी चालतं. आता ह्याच्यावर पण मी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता मी वेट लॉस साठी, डाएटसाठी मी कोणत्या रेसिपी ट्राय करते माझ्यासाठी. तर
त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आपल्याला गोड खाण्याची क्रेविंग होत असते सारखी, तर त्याच्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्लं ना तर मग गोड खाण्याची क्रेविंग आहे ना ती आपली मग कमी होते. त्यामुळे मग आपल्या जेवणामध्ये सलाड भरपूर ठेवायचं. काकडी, कॅरेट, बीट, टोमॅटो हे आहे ना, तर हे ना 3 वेळेला जेवताना आपल्याला 1 वाटी त्याची घ्यायची. आणि मोड आलेले कडधान्य, मग मूग, हिरवे मूग, हरभरा, मटकी, म्हणजे हिरवे मूग आणि हरभरा तर ना कंपल्सरी पाहिजेतच. मोड आलेली एक छोटी वाटी कडधान्य घ्यायचं, 1 वाटी आपल्याला सलाड घ्यायचं. आणि मग बाकी काही भाजी पोळी, भात शक्यतो स्किप करायचा. पण तुम्हाला जर भाताची सवय असेल तर मग तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये भात घेऊ शकता. रात्रीचा शक्यतो भात टाळायचा. भातानं वजन लवकर आपलं कमी होत नाही. किंवा मग तुम्हाला जर भाकरी खायची, भाकरी खात असाल तर मग ज्वारीची भाकरी हा ना सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. ज्वारीची भाकरी 2 महिने खाऊन ना आमच्या फॅमिलीमध्ये एका व्यक्तीने 12 किलो वजन कमी केले. फक्त 3 टाइम भाकरी भाजी, भाकरी भाजी असं म्हणजे हे केलेलं आहे. आता त्यांचाही फोटो तुमच्यासोबत मी नंतर शेअर करेन. आता मी गावाकडे जाणारच आहे, त्यावेळी मी त्यांची पण तुम्हाला म्हणजे त्यांनी कसा डाएट करून हे केलं ना ते पण दाखवेन. पण ना 2 महिन्यामध्ये 12 किलो वजन त्यांचं म्हणजे कमी झालं एवढं स्ट्रिक्टली. आणि नॉर्मली जे घरामध्ये बनते, फक्त चपाती खाल्ली नाही त्यांनी, चपाती भात घेतला नाही अजिबातच. फक्त 3 टाइम भाकरी, 3 टाइम खायच्या थोडी थोडी करून असं. आणि जो कोणती पालेभाजी किंवा आपली रस्सा भाजी कोणती असेल ना तर ती भाजी त्याच्यासोबत, चहा पूर्ण बंद. आणि 2 वेळा एक्सरसाइज म्हणजे आता त्यांचं वय आहे म्हटल्यानंतर ते वॉकिंग करत होते चालण्यासाठी. सकाळ 40 मिनिटं आणि संध्याकाळी 40 मिनिटं असं चालण्यासाठी. आता तुम्हाला जर सकाळचा वेळ जमत नसेल तर मग तुम्ही सायंकाळच्या वेळी म्हणजे थोडा तरी एक्सरसाइज आपल्या शरीरासाठी पाहिजे. आता आपलं जर काम बसून काम असेल तर मग वजन जास्त प्रमाणामध्ये वाढतं. आपल्या दिवसभर किती कॅलरीज बर्न होते, कमीत कमी 1000 स्टेप तरी दिवसात आपण म्हणजे चाललं पाहिजे. वेट लॉस साठी ना सगळ्यात महत्वाचा पर्याय म्हणजे संध्याकाळचं जेवण हे आपल्याला लवकर दिवस मावळायच्या अगोदर म्हणजे 6:30 पर्यंत ना जेवण करून झालं पाहिजे. आता वर्किंग वुमन असतील तर मग काय होतं, म्हणजे घरात यायलाच त्यांना 7-8 वाजते. मग तुम्हाला जर लेट होत असेल तर मग तुम्ही संध्याकाळी हलका आहार घ्यायचा. ओट्स घेऊ शकता किंवा एखादं सूप घेऊ शकता. सुरुवातीला संध्याकाळी संध्याकाळचं जेवण आपण कमी केलं ना, एक 4-5 दिवस आपल्याला झोप, म्हणजे बऱ्याच जणांना तसा त्रास होते, मला पण तो होत होता, म्हणजे झोप लागत नव्हती. पण एक 10-10:30 पर्यंत म्हणजे झोपायचा प्रयत्न करायचा. 6-6:30 पर्यंत जर आपण जेवण केलं तर एक 10:30 पर्यंत झोपलं पाहिजे. नाही मग त्याच्यानंतर जर जागलं तर मग परत भूक लागायला चालू होते. मग एखादा ग्लास, जर तुम्हाला सुरुवातीला जर त्रास होत असेल तर मग 1 ग्लास तुम्ही हळदीचं दूध घेतलं संध्याकाळी तरी चालते. पण शक्यतो संध्याकाळी जेवढा हलका आहार घेईल ना तेवढं आपलं वेट लॉस होण्यासाठी ना भरपूर मदत होते. संध्याकाळच्या डाएटवरच जास्त वेट लॉस आपलं म्हणजे हे होते. संध्याकाळ प्रॉपर म्हणजे एखादं सूप घ्या किंवा मुगाचा चिला घ्या, सोयाबीनचा चिला एखादा करून घ्या, किंवा आपली साधी बेसनची पोळी असते ना, कांदा, टोमॅटो, मिरची त्याच्यामध्ये घालून एखादी बेसनची पोळी करून खाल्ली तरी पण आपल्याला भरपूर त्याच्यातून प्रोटीन भेटते. म्हणजे संध्याकाळचा जो आहार आहे ना तो आपला अगदी हलका असावा. आपल्यात बघा पहिले लोक पण आपले म्हणायचे सकाळचा नाश्ता हा राजासारखा असावा. म्हणजे सकाळी जे काही खायचंय ना आपल्याला ते पोटभर असं ना, म्हणजे जेवढे पदार्थ तुम्हाला जमतील करायला आणि खायला तेवढे सकाळच्या ह्याच्यामध्ये का, कारण दिवसभर आपल्याला एनर्जी भेटत असते. आणि दुपारचा आहार हा भात भाजी पोळी असं, आणि संध्याकाळचा आहार हा असं खाल्लं खाल्लं तरी खाल्लं, नाही खाल्लं तरी पण काही त्रास होत नाही. तुम्ही थोडंसं 6-6:30 सलाड जरी खाल्लं ना, काकडी, कॅरेट, बीट हे असं, तरी पण ना आपल्याला म्हणजे हे होत नाही. फक्त सुरुवातीला 8 दिवस त्रास होतो झोप न येणं हा. पण एकदा ना शरीराला सवय पडली ना तर नंतर मग त्रास होत नाही. आता मला पण सुरुवातीला तसा होता, म्हणजे सुरुवातीला 8 दिवस ना झोप येत नव्हती, त्यामुळे मी 10-10:30 पर्यंत झोपण्याचा प्रयत्न करायचे. परत आता सवय पडली ना आता काही त्रास होत नाही. फक्त सवय लागेपर्यंत थोडासा त्रास होतो. तेल, मैदा आणि साखर कमी केली ना बराचसा चेंज होते आणि वेट लॉस करण्यासाठी भरपूर मदत होते. तर ज्यांचं ओव्हरवेट आहे तर त्यांनी मग स्ट्रिक्टली अगदी हे पाळलं पाहिजे. स्ट्रिक्टली पाळलं तर ना वजन ना लवकर तुमचं कमी होऊ शकतं. आता हे वेट लॉससाठी आता काही रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेन. आता मी जे काही करते ते, किंवा सकाळचा नाश्ता मी शक्यतो नाश्त्याला, आता इकडं कसं मुलांना नाश्ता हा इकडच्या पद्धतीचा लागतो. डोसा, इडली खाऊ शकता. इडली सांबार, 2 इडली आणि 1 वाटी भरून सांबार खाल्लं ना, सांबार मधून भरपूर प्रोटीन मिळतं. फक्त तेलाचा वापर प्रत्येक भाजीत कमी असावा, किंवा बिगर तेलाची जरी भाजी केली तरीही चालते. आणि सवय लागली ना खरंच, म्हणजे तेल आपल्या शरीराला, म्हणजे तेलापासून फारशी काही चव येत नाही भाजीला.
न तेल टाकता पण ना भाज्यांना छान चव येते. पण आपला एक माइंडसेट झालेला असतो, नाही भाजीला भरपूर चळचळीत असं तेल पाहिजे, तरी आली पाहिजे, कट आला पाहिजे, त्याशिवाय भाजी म्हणजे दिसायला पहिली छान दिसली पाहिजे, मग ते शरीरासाठी कशी का ना असं एक म्हणजे आपल्यात ते हे झालेलंच आहे, भाजी दिसायला व्यवस्थित असावीच, मग ती खायला पण चवीला लागते. तर सुरुवातीला थोडा त्रास होतो, पण नंतर ना त्यालाही चव लागते. पण थोड्या दिवस आपण लक्ष द्यायचं नाही जिभेकडे जास्त, कारण जिभेला जे आवडतं ना ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाही, आणि शरीरासाठी जे चांगलं आहे ना ते जिभेला अजिबातच आवडत नाही. पण थोडे दिवस जिभेकडे दुर्लक्ष करायचं. 3 महिन्यात असा जर स्ट्रिक्ट डाएट पाळला ना, आता माझ्या मिस्टरांचं 2 महिन्यामध्ये जवळजवळ एक 15 ते 16 किलो वजन कमी झालं होतं. पण ते वर्कआउट भरपूर करत होतं. आता तुम्हाला जमत असेल, वेळ असेल, पण वेळ थोडासा महिलांनी काढायचा स्वतःसाठी पण, कारण आपली तब्येत व्यवस्थित आहे तर सगळं व्यवस्थित आहे. तब्येत वाढली ना वेगवेगळे आजार आपल्या मागे लागतात. आणि मेन म्हणजे ना आपला कॉन्फिडन्स कमी होतो वेट जास्त झाले की, म्हणजे आपल्याला कॅमेरा समोर यायला किंवा फोटो पण काढल्या बघा म्हणजे जाड झाले फोटो व्यवस्थित येत नाही तर मग आपल्याला थोडस म्हणजे ते चांगलं वाटत नाही. त्यामुळे मग आणि आपली फिगर जर मेंटेन असेल तर मग आपल्याला पण एक कॉन्फिडन्स राहतो. त्यामुळे आणि वेट म्हणजे लिमिटमध्ये असावं, कारण वेट वाढल्यानंतर नंतर गुडघ्याचा त्रास म्हणजे वय वाढेल तसं मग वेगवेगळे आजार आपल्या मागे लागतात. त्यामुळं वेट मेंटेन राहील तेवढं म्हणजे प्रत्येकालाच वाटतं आपली फिगर व्यवस्थित असावी, पण ते मेंटेन करणं आणि हे होतं. आणि महिलांना खास म्हणजे काय होतं, घरातील सगळ्यांचं बघायचं असतं. आता घरात आपल्या किती व्यक्ती असतील त्यामुळे स्वतःसाठी वेळ द्यायला टाइम भेटत नाही, पण वेळ वेळ काढायचा आपल्यासाठी आवर्जून आपण थोडा वेळ आपल्यासाठी काढून ना केलं तरी खरंच ना, एक्सरसाइजची तर आपल्या शरीराला भरपूर गरज आहे. आपण म्हणतो आपल्याला दिवसभर एवढं सगळं काम आहे आणि एक्सरसाइज आता कधी करायचं, पण कामानं काय होतं, कामानं आपल्या शरीराची झीज होत असते आणि एक्सरसाइज केल्यानंतर ती झीज भरून निघते. त्यामुळं एक्सरसाइज करणं आणि घरातील आपण दिवसभर मी पुसून काढते, भांडी धुते, कपडे धुते, ते शरीराचं झीज होणंच काम आहे. फक्त एक्सरसाइजनं काय होतं, बॉडी आपली रिकवर होते आणि मेंटली हेल्थ आपली पण चांगली राहते. एक्सरसाइज तुम्ही मग तुम्हाला जो जमत असेल तो, आता युट्यूबला आपल्याला भरपूर असे व्हिडिओ येतात बघा एक्सरसाइज. आता तुम्हाला फॅट म्हणजे वेट लॉस करायसाठी पण वेगवेगळे योगा आहेत, झुंबा आहे, कार्डिओ आहे, म्हणजे तुम्हाला कोणताही तुम्ही युट्यूबला सर्च केलं ना, साधा साधा ज्यांचं तर ओव्हरवेट आहे तर त्यांच्यासाठी बसून एक्सरसाइज करायची किंवा बेडवर झोपून करण्यासारखी एक्सरसाइज आहे. युट्यूबला सर्च केले की आपल्याला बरेचसेच व्हिडिओ भेटून जातात. पण एक्सरसाइज थोडा म्हणजे कमीत कमी म्हणजे एक वेळा तर जमत असेल तर तुम्ही दिवसातून 2 वेळा पण करू शकता. पण सकाळच्या उपाशी पोटी जर केलेला असतो ना एक्सरसाइज, तर तो सगळ्यात शरीराला आपल्या बेस्ट असतो. तर मग तुम्हाला जर सकाळी थोडा टाइम काढून जर एखादं काम मागं ठेवायचं आपलं आणि ते नंतर करायचं, मुलांचे डबे वगैरे आवरून झाले, आता जे करायला लागते ते अगोदर करावंच लागते. पण त्यातलं एखादं काम ठेवून नंतर केलं तर चालत असेल, असं काम एखादं बाजूला ठेवायचं आणि 45 मिनिट हा एक्सरसाइज हा केला पाहिजे. जास्त काय जमत तुम्ही वॉकिंग करा, तुम्हाला पळायला जमत असेल तुम्ही ते करू शकता. तुम्हाला जसं जमल तसं तुमच्या वेळेनुसार तुम्ही मग ते करू शकता. पण एक्सरसाइजची खूप गरज आहे. मग तुमचं वय कितीही असो, तुम्ही 15 वर्षापासून असू द्या किंवा 80 वर्षापर्यंत गेलेला असू द्या, एक्सरसाइज आता जास्त वय असेल तर त्यांनी तुम्ही चालण्याचा व्यायाम सकाळ संध्याकाळ चालू शकता. कमीत कमी 1000 स्टेप तर आपल्या दिवसाचं चालणं झालं पाहिजे. तर महिलांचं म्हणजे कामाला आपण जास्त महत्व देतो आपल्या तब्येतीपेक्षा, पण जर आपली तब्येतच व्यवस्थित नसेल तर मग नंतर अं, करणार काय असं होतं ना. काम काय नेहमीच आहे. आणि आता ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांना पण म्हणजे दिवसभर काही ना काही राहतं. आता वर्किंग वुमन आहेत तर त्यांना तर थोडं जास्तच लोड असतो, कारण त्यांना टाइम टू टाइम म्हणजे ड्युटी बाय ड्युटी करावंच लागतं ते. पण ज्या घरात आहेत तर त्या आपल्या कामातून थोडासा वेळ काढून सुद्धा असं हे करू शकता. पण वर्कआउट हे आपल्याला खरंच गरजेचं आहे. मग तुम्ही योगा करा, म्हणजे तुम्हाला जे कोणतं आवडत असेल ते तुम्ही करू शकता. असं काही नाही की म्हणजे हाच वर्कआउट केला पाहिजे, तेच वर्कआउट केलं. सुरुवात जर अगोदर तुम्ही करत नसाल, आता सुरुवात केली असेल तर मग थोडा थोडा करत सुरुवातीला 1-4 दिवस म्हणजे अंग सगळं दुखतं आपलं. ज्यांना सवय नाही, आता ज्यांना सवय आहे तर त्यांना काही त्रास होत नाही. ज्यांना सवय नाही त्यांना मग थोडंसं अंगदुखीचा वगैरे त्रास होतो. पण एक तो 4 दिवस होतो, नंतर शरीराला सवय पडली ना, कोणत्याही गोष्टीची सवय पडली ना नंतर मग ते होऊन जातं. असं नाही की म्हणजे नंतर म्हणजे रोजच अंगदुखी, सुरुवातीला 4 दिवस अंगदुखी होते पण परत ते पण बंद होऊन जातं. आणि डाएट पण आपण थोडासा स्ट्रिक्टली पाळला ना, तर आता उन्हाळा झालाय, आता तुम्ही ताक पिऊ शकता. 2 चमचे दही घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालायचं. त्यानं पण आपली भूक कंट्रोल होते. आता उन्हाळ्यामध्ये खरंच वेट कमी करणं ना आपल्याला खूप सोपं जातं. आता मी म्हणलं आता हे 2 महिने आहेत आपल्याकडे, मार्च, एप्रिल, मे पर्यंत. आता मार्च तरी संपत आलेला आहे. एप्रिल आणि मे तर 2-3 महिने जर असं जर थोडंसं आपण स्ट्रिक्टली डाएट पाळला तरी पण ना वेट लॉस होण्यासाठी ना भरपूर मदत होते. आता
तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही भाकरी खाऊन सुद्धा ना वेट कमी करू शकता. ज्वारीची भाकरी किंवा नाचणीची भाकरी, तांदळाची शक्यतो भाकरी खाऊ नका. ज्वारीच्या आणि नाचणीच्या भाकरींना भरपूर फरक पडतो. त्यानं भाज्या आता कोणत्याही आता पालेभाज्या असेल किंवा फळभाजी कोणतीही भाजी भेटत असेल, फक्त भाज्यांमध्ये मसाला आणि तेलाचा वापर कमी करायचा आणि ती भाजी तुम्ही भाकरी खाऊ शकता. आता तुम्हाला जर चपाती खायची म्हणजे सवयच असेल, म्हणजे एक टाइम तरी चपाती पाहिजे, तर मग ते बिगर तेलाची, तेल न लावता आतमध्ये पण घरी पण करताना तेल लावायचं नाही आणि वरून पण तेल लावायचं नाही. फुलके बनवून खाल्लं तरी पण एक वेळ चालतं. पण संध्याकाळचा आहार शक्यतो हलका आहार घ्यायचा. संध्याकाळी म्हणजे हेवी म्हणजे जास्त जड अन्न संध्याकाळी खाऊच नाही आपल्या शरीराला. संध्याकाळी काय होतं, जसं जसं दिवस मावळत जाईल ना तसं तसं आपली पचनक्रिया आहे ती मंदावत जाते. त्यामुळे म्हणतात म्हणजे संध्याकाळीचा आहार जेवढा हलका असेल तेवढा म्हणजे आपल्या शरीराला तो म्हणजे पचन लवकर होतं. आणि जेवणानंतर आता जर तुम्ही 7 वाजेपर्यंत जेवण करत असाल तर जेवणानंतर 3 तासानं झोपायचं. जेवणानंतर लगेच 1-2 तासात आपल्याला झोपायचं पण नाही. आणि संध्याकाळी जेवण करून झाल्यानंतर एक शतपावली म्हणजे 100 पावलं किंवा तुम्ही 500 पावलं घरातल्या घरात जरी तेवढ्यात चाललं तरी होऊन जातं. म्हणजे आपलं पचन आहे ते खाल्लेलं व्यवस्थित होतं. तुम्हाला जास्त म्हणजे एक्सरसाइज करायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही स्ट्रिक्टली डाएट पाळला ना तरी पण जास्त एक्सरसाइजची मग आपल्याला गरज पडत नाही. न कमी एक्सरसाइज केला तरी आठवड्यातून तुम्हाला 5 दिवस जर एक्सरसाइज केला तरी पण चालून जातं. सुरुवातीला आता नवीन जर सुरुवात करणार असाल तर अगोदर 10-15 मिनिट, परत हळूहळू टाइम वाढवू द्यायचं, 20 मिनिट 25 मिनिट असं करत. पण 45 मिनिट एक्सरसाइज हा आपल्या शरीराला गरजेचाच असतो. म्हणजे नॉर्मली सगळ्याच जणांना लहान असो वयस्कर असो 45 मिनिट तुम्ही कोणताही एक्सरसाइज करू शकता. तुम्हाला सायकलिंग करायला आवडत असेल तर तुम्ही ते करू शकता. सायकलिंगनं पण आपलं बेली फॅट कमी व्हायला ना खूप मदत होते. तर असे छोटे छोटे जर बदल केला ना आपल्या शरीरामध्ये तरी पण ना भरपूर चेंजेस. आता मी जास्त काही केलं नाही तरी माझं 2-2.5 किलो कमी झालंय. त्यामुळे ना मला म्हणजे खूप चांगलं वाटायला लागले आणि एक प्रोत्साहन येते हा बाबा. म्हणजे मिस्टर बरेच दिवस झाले म्हणत होते तुझं वेट वाढायला लागले, तू थोडासा डाएट करत जा. पण मला अगोदर शुगरचा इश्यू होता म्हणल्यानंतर ना मला वाटायचं म्हणजे मी शुगर नाही खाल्ली, मी डॉक्टर सांगायचं म्हणजे गोड पदार्थ थोडा का तुम्हाला खाल्लाच पाहिजे, शुगर कमी होते म्हणल्यानंतर. मग मला वाटायचं मी गोड पाळलं तर मग मला म्हणजे शुगर कमी झाली तर नंतर काय करणार. शुगर बऱ्याच प्रमाणात माझी कमी होत होती. त्यामुळे मग मी म्हणायचे म्हणजे असू द्या माझं जसं आहे तसंच मी चालू ठेवलं होतं. पण आता ओव्हरवेट झाल्यानंतर मग आपल्यालाच ते थोडंसं कसं तरी म्हणजे आपण जाड दिसायला, कुणालाच जाड दिसायला आवडत नाही, सगळ्यांना वाटतं आपण स्लिम असावं. मग मी थोडासा चेंज करून बघा. जोपर्यंत आपण स्वतः मनावर घेत नाही, दुसऱ्यांनी कोणी कितीही सांगू द्या, स्वतः जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की बाबा माझं वेट वाढले आणि अगोदर ते ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. माझं वेट जास्त झालेलं आहे, मला आता ते कमी करायचंय. तसं म्हणजे स्वतः आता मला कितीतरी दिवस सांगत होते तू हे कर ते कर, पण मी कधी म्हणजे मनावरच घेत नव्हते. नाही म्हणायचे म्हणजे माझं माप आता एवढे काही ओव्हरवेट नाही, म्हणजे एवढ्या हाईटला काय नाही होत असं म्हणजे हे वाटायचं. पण आताच बघितल्यानंतर आरशात आपल्यालाच ते थोडंसं कम्फर्टेबल वाटत नाही, म्हणजे व्यवस्थित दिसत नाही बॉडी शेप मध्ये. त्यामुळे मग म्हटलं चला आता म्हणजे आता जोपर्यंत स्वतः ठरवत नाही ना हा बाबांनो मला आता वजन कमी करायचंय, तोपर्यंत मग कोणी कितीही सांगू द्या वजन कमी होत नाही. आपल्या मनाची तयारी अगोदर करायला लागते आणि मगच ते मग वेट आपलं कमी होतं. तर अशा बारीक बारीक गोष्टी आहेत ना, तर त्या जर आपण पाळल्या ना तर खरंच वजन कमी करणं आता म्हणजे कसं झालेलं आहे, खरंच ते खूप अवघड आहे. आपल्याला एवढा मोठा डाएट करायला लागतो, एवढं हे करायला लागतं, मगच वजन कमी होतं. तर म्हणजे अगदी म्हणजे आपल्याला सूट होईल असाच डाएट पण आपण करायचं. पण ज्यांना आता ओव्हरवेट आहे तर त्यांनी सुरुवातीला 2 महिने जरी तुम्ही स्ट्रिक्टली पाळलं ना तरी पण भरपूर म्हणजे एक 8-10 किलो तर वजन कमी होतं. आणि नंतर मग नॉर्मली आपण जे घरामध्ये पदार्थ बनवतो ते सगळे पदार्थ आपण लाईफ टाइम खाऊ शकतो, फक्त लिमिटमध्ये खाल्लं पाहिजे. पण आपल्याला कसं आहे म्हणजे कोणतीही गोष्ट आता गोड पदार्थांचं तर बघा, एक गुलाबजामुन खाल्ले की म्हणजे ते मन भरत नाही. 3-4 तरी गुलाबजामुन खायलाच लागतात. एखादी खीर बनवली, 1 वाटी खिरीत आपल्याला म्हणजे म्हणजे पोट भरल्यासारखं वाटत नाही. गोड पदार्थ ते तसेच आहेत, पण ते लिमिटमध्ये खाल्ले ना तर मग त्याचा आपल्या बॉडीला काही म्हणजे त्रास होत नाही. आणि सगळंच पदार्थ लाईफ टाइम आपल्याला जर खायचे असतील तर मग आपण क्वांटिटीमध्ये खाऊ शकता. म्हणजे रोजच्या जेवणामध्ये आपण 2च चमचे साखर, 1च चमचा तेल असं प्रमाणबद्ध ठेवायचं. आठवड्यातून 1 दिवशी तळलेला पदार्थ खाऊ शकता. तळलेला पदार्थ ज्यावेळी आपण खायला त्यावेळी सकाळचा किंवा दुपारचा घ्यायचा. संध्याकाळी तळलेला पदार्थ म्हणजे स्किप करायचा, अजिबात खायचं नाही. कारण रात्रीच आपलं पचनक्रिया मंदावलेली असते आणि नंतर मग आपण तसं जड अन्न खाल्लं तर मग ते पचन होत नाही, मग आपली फॅट तशीच साठून राहते. त्यामुळे मग ते रात्रीचं शक्यतो हे करायचं, अगदी हलका आहार घ्यायचा, नाच्या बराबरच, म्हणजे काही नाही थोडंसंच असं आहार घ्यायचा. तुम्ही आता ब्लॅक कॉफी घेऊ शकता. ब्लॅक कॉफी आपल्याला फॅट कटर आहे,
तर आता ज्यांना पित्ताचा त्रास होतो ना, तर ऍसिडिटी आहे, तर त्यांना ब्लॅक कॉफी सूट करत नाही. मग तुम्ही कोरा चहा साखर न टाकता गुळ थोडासा टाकून सुरुवातीला म्हणजे घेऊ शकता. असं थोडंसं बदल केला ना तर भरपूर असा फरक पडते. कारण चेंजेस करणं गरजेचं आहे. आधी आपलं मनाची तयारी करायची. हा बाबा मला आता वजन कमी करायचं आणि 2 महिने तुम्ही थोडासा स्ट्रिक्ट डाएट पाळून बघा. खरंच आणि नाही वजन कमी झालं तर मला व्हिडिओमध्ये येऊन कमेंट करून सांगा, ताई माझं वजन कमी झालं नाही. कारण मी गोड पण आठवड्यातून एकदा गोड पण खाल्लं आणि कधी-कधी संध्याकाळी लेट पण व्हायचं. म्हणजे एकदाच एकदम स्ट्रिक्टली न पाळता 2-2.5 किलो जर कमी होत असेल 8-10 दिवसात, तर मग थोडंसं स्ट्रिक्ट पाळलं तर 1 महिन्यात 4-5 किलो आरामशीर कमी होतं आणि बऱ्याच जणांचं कमी झाले. आता माझ्या मिस्टरांचंच एवढं वजन कमी झाले. मी तिथं फोटो तुम्हाला दाखवेन त्यांचा. म्हणजे 90 किलो वजन झालं होतं. 90 किलोवरून ते 68 किलोवर आले होते. तर पण ते जिम करतात. आपल्याला तुम्हाला जर जिम केले तरी पण खूप चांगलं आहे. पण महिलांना सकाळचा वेळ नसतो कारण सकाळचं घरातली कामं, डबं मुलांचं आवरायचं असतं. त्यामुळं मग सकाळचं मग आपण घरामध्ये तर वर्कआउट करू शकतो. आपल्याला जो जमत असेल तो हलकासा असा 45 मिनिट वर्कआउट केला तरीही चालतो. अशा छोट्या गोष्टी पाळून ना तुम्ही वेट लॉस करू शकता आणि छान पण दिसू शकता. आपली बॉडी शेपमध्ये आल्यानंतर आपला पण कॉन्फिडन्स वाढतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता याच्यानंतरचे जे व्हिडिओ आहेत तर वेट लॉस रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन. मी म्हणजे काय बनवते तर ते पण नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर आता भेटूया नंतरच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.